राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय 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 जय राम कृष्ण हरी कृष्ण राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरि जय जय राम हरी जय जय राम कृष्ण हरी हरि जय जय राम हरी जय जय राम कृष्ण हरी हरि हरि जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरि जय जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरी हरि जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरी जय राम जय राम कृष्ण हरी कृष्ण हरि जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरी सुंदर ते ध्यान उभे विटेवरी नरते ध्यान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी येवोनिया ठेवोनिया करकटावरी येवोनिया करकटावरी ठेवोनिया हार गळा कासे पितांबर तुळशीहार गळा कासे पितांबर तुळशीहार गळा कासे पितांबर तुळशीहार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान
तुका म्हणे माझे हेची सर्व सुख कमल माझे जी सर्व सुख म्हणे माझे हेची सर्व कमल माझे जी सर्व सुख पाहिल श्रीमुख आवडीने पाहिल श्रीमुख आवडीले पाहिल श्रीमुख आवडीने पाहिल श्रीमुख आवडीले तुळसी हार गळा कसे पितांबर तुळसी हार गळा कसे पितांबर तुळशी आरगळा कासे पितांबर तुळशी आरगळा कासे पितांबर का म्हणे माझे हेची सर्व सुख म्हणे माझे ती सर्व सुख पाहिल श्रीमुख आवडीने पाहिल श्रीमुख आवडीले पाहिल श्रीमुख आवडीने पाहिल श्रीमुख आवडीले हार गळा कसे पितांबर
सदा माझे डोळा जडो तुझी मूर्ती रखुमाईच्या पती सोयरिया रखुमाईच्या पती सोयरिया रखुमाईच्या पती सोयरिया सदा माझे डोळा जडो तुझी मूर्ती रखुमाईच्या पती सोयरिया रखुमाईच्या पती सोयरिया रखुमाईच्या पती सोयरिया तुझे रूप गोड तुझे नाम देई माझे प्रेम सर्व काळ देई माझे प्रेम सर्व काळ देई माझे प्रेम सर्व काळ तुम्ही रूप गोड तुझे
त्या स्वर द्या. रामकृष्ण हरे जय रामकृष्ण हरे जय रामकृष्ण हरे रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी पाहता लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी ओहा विठ्ठल बरवा बरवा ओहा विठ्ठल बरवा सुख झाले हो साजणी सुख झाले हो साजणी साजणी विठ्ठल बरवा बरवा विठ्ठल बरवा ओहा माधव बरवा तोहा माधव बरवा ओहा विठ्ठल बरवा बरवा ओहा विठ्ठल बरवा माधव बरवा विठ्ठल बरवा सुकृताची जोडी जोडी सुकृताची जोडी सुकृताची जोडी
साधावया भक्ती काज नाही लाज धरीत नाही लाज धरीत नाही लाज धरीत साधावया भक्ती काज नाही लाज धरीत नाही लाज धरीत नाही लाज धरीत साधावया भक्ती काज नाही लाज धरीत नाही लाज धरीत नाही लाज धरीत साधावया भक्ती काज नाही लाज धरीत नाही लाज धरीत नाही लाज धरीत ऐसियासी शरण जावे ऐसियासी शरण जावे ऐसियासी शरण ऐसियासी शरण जावे ऐसियासी शरण जावे शक्ती जीवे न वंची शक्ती जीवे न वंची शक्ती जीवे न वंची ऐसियासी शरण जावे शक्ती जीवे न वंची शक्ती जीवे न वंची शक्ती जीवे न वंची भीष्म पण केला खरा धनुर्धरा रक्षिले धनुर्धरा रक्षिले धनुर्धरा रक्षिले भीष्म पण केला खरा धनुर्धरा रक्षिले धनुर्धरा रक्षिले धनुर्धरा रक्षिले ऐतिहासिक शरण ऐतिहासिक शरण शक्ती दिवे न वंची शक्ती दिवे न वंची
तुम्या चित्ती धरेला तुम्या चित्ती धरेला तुका म्हणे साक्षाते तुला चित्ती धरेला तुला चित्ती धरेला तुला चित्ती धरेला तुका म्हणे साक्षाती तुम्या चित्ती धरेला तुला चित्ती धरेला तुला चित्ती धरेला तुका म्हणे साक्षाते तुला चित्ती धरेला तुला चित्ती धरेला तुला चित्ती धरेला ऐसिया श्रीशरणा साधावया भक्ती काज 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 नाही लाज हा धरिता नाही लाज हा धरिता ऐसे आसे शरण जावे ऐसे आसे शरण जावे नाही धारित नाही लाजा धरिता सियांसी शरण जावे सियांसी
शरण जावे नाही लाजा धरित नाही लाजा धरित ऐसियांसी शरण जावे ऐसियांसी शरण जावे शक्ती जीवे नवंती शक्ति जीवनवंती शक्ति जीवनवंती हाला
पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचे आ त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयांची केलिया स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेचे बंधु श्री चरण श्री सद्गुरूंचे ते नमस्कारुणी आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरे मस्तक हे पाया करे मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या साधावया भक्ती काज नाही लाज धरित ऐसी आसी शरण जावे शक्ती जीवे न वंची भीष्मपण केला खरा धनुर्धरा रक्षिले तुका म्हणे साक्ष हाती तो म्या चित्ती धरियेला ऐसी आसी शरण जावे शक्ती जीवे न वंची. प्रस्तुत प्रसंगी या ठिकाणी गुरुनाम गुरु वैकुंठ निवासी ब्रह्मीभूत श्री वामन बाबा महाराज यांच्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्ताने गत 61 वर्षांपासून या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह संपन्न होतो. चालू वर्षातील ही 7व्या दिवसाची सेवा आपणा सर्वांच्या प्रेमाने माझ्या प्रताली या सेवेकरता घेतलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा असून एकंदरीत भक्ताचं आणि देवाचं वर्णन करणारा असा अत्यंत उत्कृष्ट आणि अत्यंत महत्त्वाचा अभंग आहे. विठ्ठल या अभंगाच्या माध्यमातून भगवंताची भक्त वत्सलता तुकोबारायांनी व्यक्त केलेली आहे. गाईला शास्त्रामध्ये वत्सला असं म्हणतात. वत्सम लाती इति वत्सला. आपल्या अपत्याचं पाल्याचं प्रेमाने परिपालन करणारी जी आहे, संवर्धन संपोषण करणारी जी आहे, तिला वत्सला म्हटलं गेलेलं आहे. स्त्री असेल तर वत्सला म्हटलं जातं आणि पुरुष असेल तर वत्सल म्हटलं जातं. पुल्लिंगी आणि स्त्रीलिंगी भेद. याचा विचार करत असताना एक सामान्य जीवाचा जर विचार केला तर मनुष्य हा कुटुंब वत्सल आहे. माणसाच्या अंतःकरणामध्ये प्रेम आहे. तो काहीतरी कार्य करण्याकरता प्रवृत्त होतो, पण त्याचं असलेलं प्रेम जे आहे हे संकुचित आहे. आपल्या कुटुंबापुरतं, आपल्या परिवारापुरतं मर्यादित असतं. आपल्या परिवाराचं कल्याण व्हावं, परिवाराची उन्नती व्हावी याकरता म्हणून तो प्रयत्न करतो. कुटुंब वत्सल आहे. संतांचा जर विचार केला, साधवो दीनवत्सला, जे जे दीन आहेत त्या सर्वांचं परिपालन करणारे जे असतात ते साधू असतात. म्हणून एकनाथी भागवतामध्ये साधूंना दीनवत्सल म्हटलं. आणि देवाचा विचार करत असताना देव हा भक्त वत्सल आहे. विठ्ठल कारण की देव आणि संत यांचा विचार करत असताना, तुलनेने विचार करत असताना
देवाच्या अंतःकरणामध्ये असलेलं वात्सल्य हे अपराध्यांप्रती पण आहे आणि भक्तांप्रती पण आहे, परंतु व्यक्त करत असताना मात्र त्याचं वात्सल्य जे हे भक्तांप्रती व्यक्त होतं. म्हणून घेऊन या चक्र गदा हाची धंदा करीतो, भक्ता राखे पायापाशी दुर्जनाशी संहारी. म्हणजे या चरणाचा जर आपण विचार केला तर जे दुष्ट आहेत, दुर्जन आहेत, त्यांच्याविषयी देवाच्या अंतःकरणामध्ये रोष आहे असं आम्हाला सकृत दर्शनी जाणवतं. जे भक्त आहेत, भक्ती करणारे आहेत, सेवा करणारे आहेत, त्यांच्याविषयी भगवान पक्षपात करतात असंही आम्हाला जाणवतं. पण खरा जर विचार केला तर देवाच्या अंतःकरणामध्ये दोघांच्याही विषयी करुणा समानच आहे. विठ्ठल मार्कंडेय पुराणामध्ये देवी महात्म्य आलेलं आहे. त्यामध्ये मार्कंडेय महामुनी देवीची प्रार्थना करत असताना म्हणतात, दृष्ट्वैव किन्न भवती प्रकरोति भस्म सर्वासुरा निर्षयत प्रहिणोषि शस्त्रम लोकान प्रयांति रिपवोपि हि शस्त्रपूता इत्थम मतिर्भवति तेष्व हितेषु साध्वी. आई, आपण या अनेक शत्रूंना केवळ दृष्टिक्षेप मात्राने पाहूनच भस्म का करत नाहीत? तुमचं सामर्थ्य आहे तेवढं. क्रोध दृष्टीने जर पाहिलं तर समोरचा भस्म होईल, पण असं सामर्थ्य असतानाही भगवती तू केवळ पाहून या असुरांना भस्म करत नाहीस, उलट पक्षी प्रत्येक असुराकरता एक एक शस्त्राची योजना करते. सर्वासुरा नरिषयत प्रहिणोषि शस्त्रम. तू शस्त्र का चालवते त्याचं कारण सांगतो म्हणे, लोकान प्रयांत रिपवोपि शस्त्रपूता. ज्या शस्त्राला तुझा स्पर्श झालेला आहे त्या शस्त्राचा त्याला स्पर्श झाल्याने तो पवित्र व्हावा आणि त्याला उत्तम गती प्राप्त व्हावी अशी जे अपकार करणारे आहेत त्यांच्याही विषयी तुझ्या अंतःकरणामध्ये साधू बुद्धी आहे. विठ्ठल आणि म्हणून टीकाकाराने दिलेलं चिंतन असं आहे, आम्ही जरी असुरांच्या वधाला वध म्हणत असो तरी टीकाकारांनी कुठेही वध म्हटलेलं नाही. टीकाकार त्याला उद्धारच म्हणतात. देव देवुनी उदार भक्ता देतो अमर पदे. देव देवुनी उदार भक्ता देतो अमर पदे. देताना म्हणे साना थोर वैर्याही देची दे. देताना म्हणे साना थोर वैर्याही देची दे. देहे सार्थक अंती वासुदेव आद्य चिंते. देह सार्थक अंती वासुदेव आद्य चिंते. देखा जा मेळ उद्धरिला नामे येणे मुकुंदे. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. देव कृपा करत असताना, देत असताना उदार आहे आणि तो भक्त असेल अभक्त असेल सर्वांचा उद्धारच करणार आहे. म्हणून भागवताचं चिंतन करत असताना कंसाचा उद्धार म्हटल्या गेलं, पूतनेचा उद्धार म्हटल्या गेलं, तृणावर्ताचा उद्धार म्हटल्या गेलं. कुठेही वध असा विचार मुळात संहिताकार जे आहेत तो विचार करत नाहीत. पण असं जरी असेल तरी देखील जो प्रत्यक्षामध्ये व्यवहारतः भगवंताची भक्ती करतो, भगवान त्याच्याविषयी मात्र काही स्वतंत्र वर्तन करताना पाहायला मिळतात. म्हणून देवाला भक्त वत्सल असं म्हटलं गेलेलं आहे. भक्त वत्सल दीनानाथ. देवाला जो दीन आहे, जो अनाथ आहे
त्यांचा नाथ आणि भक्त वत्सल अशी विरुदावली पाहायला मिळते. विठ्ठल या भक्त वत्सलतेचा विचार तुकोबराय या अभंगातून व्यक्त करतायत. किंबहुना भगवंताच्या परधार्जिन्या स्वभावाचं गोड शब्दामध्ये असलेलं हे चिंतन आहे असं म्हटलं तरी चालेल. ज्ञानोबराईने सुद्धा भगवंताचा हा परधार्जिना स्वभाव व्यक्त केलाय. देवकी उदरी वाहिला, यशोदे सायासे पाळिला, शेखी उपेगा गेला पांडवांसी. देवकी मातेने उदरामध्ये वाहिला धारण केला, यशोदा मातेने सायास करून पाळला, पण हा परमात्मा उपयोगाला जर कुणाच्या गेला असेल तर तो पांडवांच्या. म्हणून ज्ञानोबराय स्पष्ट रीतीने भाव व्यक्त करतात. द्वारकेचा राणा पांडवा घरी द्वारकेचा राणा, पांडवा घरी द्वारकेचा राणा, पांडवा घरी द्वारकेचा राणा. देव माने नकोची गुणे, देव माने नकोची गुणे, देव माने नकोची गुणे. ज्ञानदेव म्हणे व्यासांचे खुणे, द्वारकेचा राणा पांडवा घरी किंवा द्वारकेचे राणे पांडवा घरी. पाठवून घेत आहेत. हा द्वारकेचा राजा आहे, पांडवांघरी येऊन राहतो, पण इथे आल्यानंतर काय करतो हे महत्वाचं आहे. द्वारकेमध्ये आहे त्यावेळेला राजे पण मिरवतो. त्यावेळेला सुधर्मा सभेमध्ये राजसिंहासनावर बसलेला आहे. अनेक दासदासी आहेत, सेवक आहेत, भगवंताची चाकरी त्या ठिकाणी करतात. पण तोच परमात्मा ज्या वेळेला या पांडवांच्या घरी येतो त्यावेळेला आपलं राजेपण राणेपण जे आहे ते न मिरवता या ठिकाणी सेवकासारखा वागतो. हा भगवंताचा जो काही परधार्जिना स्वभाव आहे तोच महाराज या अभंगातून व्यक्त करतायत. महाराज सांगतात तो देव असा आहे ज्या वेळेला एखाद्या भक्ताचं कार्य करायचं असेल त्यावेळेला ते कार्य करत असताना आपल्याला काय काम करावं लागेल याचा तो विचार करत नाही. कोणत्याही प्रकारची लाज न बाळगता तो ते कार्य सिद्ध करून देतो. अभंगाचं प्रथम साधा बया भक्ती काज, साधा बया भक्ती काज, साधा बया भक्ती काज, साधा
साधावया भक्तिकाज नाही लाज धरीत. दुसऱ्याचं कार्य सिद्ध व्हावं याकरता प्रयत्न करणारे जगामध्ये अनेक आहेत, पण त्याचं कार्य सिद्ध होण्याकरता प्रयत्न करत असताना आपलं मोठेपण जे आहे ते सांभाळून प्रयत्न करणारे असतात. एखादा अधिकारी असेल, तो सांगेल तुमचं अमुक अमुक कार्य आहे, ते कार्य व्हावं या दृष्टिकोनातून कट करा किंवा काही करा. विठ्ठल ते कार्य सिद्ध होण्याकरता मी अमुक अमुक व्यक्तीला सांगतो, काही निरोप देतो, फोन करतो, अशा पद्धतीने आपल्या अधिकाराची बाजू राखून त्याचं कार्य सिद्ध करणारे आहेत. पण तो परमात्मा असा आहे, भक्ताचं कार्य करायचं म्हटलं की मग त्यावेळेला तो दुसऱ्याकडून करून घेत नाही, तो ते स्वतः करत असतं. हे वैशिष्ट्य ते करत असताना कोणाची भीड बाळगत नाही आणि आपण काय कार्य करतोय याची लाजही तो मनामध्ये बाळगत नाही. हे विशिष्ट आहे. नाही लाज धरीत. याच्याकरता उदाहरणं अनेक आहेत. आपण जर उत्तरेकडे गेलो तर एक माधवदास नावाचे संत होऊन गेले. त्यांच्या जीवनामध्ये उतरत्या काळामध्ये अतिसार व्याधी निर्माण झाली. व्याधी निर्माण होण्याची कारणं अनेक आहेत. काही वेळेला आहार विहार याच्यामधील वैषम्यामुळे व्याधी निर्माण होत असते. आहारात बदल झाला, व्याधी निर्माण झाली. विहार म्हणजे आपला असलेला जो काही नित्यक्रम आहे, दिनक्रम आहे, यात बदल झाला, व्याधी निर्माण होते. आहार आणि विहार यांच्यामुळे निर्माण झालेली जी व्याधी आहे, औषधोपचार केला की परिसमाप्त होते. पण जर पूर्वकर्मानुसारे पापानुसारे निर्माण झालेली व्याधी असेल तर ती केवळ औषधोपचाराने जात नाही. आणि आयुर्वेद असं सांगतं, पूर्वजन्मकृतं पापं व्याधिरूपेण बाधते. पूर्वजन्मामध्ये केलेलं जे पाप आहे ते पापच या जीवनामध्ये व्याधीच्या रूपाने येत असतं. तुका म्हणे पापे येती रोगाची या रूपे. म्हणून बऱ्याच वेळेला असंही आपल्याला पाहायला मिळतं, अजिबात व्यसन नसतं तरी अशा व्यक्तीला, निर्व्यसनी व्यक्तीला असाध्य व्याधी जडलेली पाहायला मिळते. आणि एखाद्याचं जीवन जर पाहिलं तर बरीचशी व्यसनं असतात, तरी सुद्धा शेवटपर्यंत बिचारा निरोगी राहतो. हे होतं कसं? हा विरोधाभास जर आपल्याला पाहायचा असेल तर त्याचं एकच कारण आहे, ते असलेलं प्राक्तन आहे. आणि असं प्राक्तनापासून जर व्याधी निर्माण झाली असेल, उपचार करून साध्य होत नाही, ती होत नाही. आयुर्वेदाने त्याच्याकरता 4-5 पर्याय सांगितलेत. तत्शांती औषधैहि दानैहि जप होम सुरार्चनैहि. पूर्वकर्मानुसार प्राप्त झालेली व्याधी असेल तर त्याकरता पहिली गोष्ट सांगितली औषधोपचार करावा. दुसरी गोष्ट सांगितली आहे दानैहि, त्या संबंधाने काही दान करावं. तिसरा पर्याय सांगितला आहे जप, त्या अनिष्ट ग्रहाचा जप वगैरे काही करावं, महामृत्युंजय जप वगैरे करावा, व्याधी बाजूला होते. चौथा पर्याय सांगितला होम हवन. आणि 5वा पर्याय सांगितलेला आहे सुरार्चनैहि, देवता पूजन. पण बऱ्याच वेळेला असंही होतं की 5ही उपाय होतात तरी सुद्धा प्राक्तन कर्मच इतकं बलवान असतं की त्यानंही ती व्याधी परिसमाप्त होत नाही. तो रोग जो असतो तो याला घेऊन जाणाराच असतो. या माधवदासांच्या जीवनामध्ये अतिसार निर्माण झाला आणि असाध्य व्याधी होती. भगवान या माधवदासांकडे पाहायला लागले, वाईट वाटायला लागलं. त्यांची ती झालेली दुर्दशा भगवंताने ठरवलं या माधवदासांची आपण स्वतः सेवा करायची. म्हणून रोज भगवान माधवदासांची जी कुटिया होती तिथे येत असत आणि माधवदासांचे सर्व जे काही धोतर वगैरे असत सर्व धुवून वगैरे त्यांची सर्व व्यवस्था करून त्यांना पेज करून खाऊ घालावी आणि एवढं करून भगवंताने निघून जावं. आईसाहेबांच्या लक्षात आलंय भगवान रोज कुठेतरी जातात, कुठे जातात काही कळत नाही. एकदा आपण पाहिलं पाहिजे
म्हणून भगवंताच्या मागे मागे आईसाहेब आले आहेत. देवाला कळू दिलं नाहीये. पाहिले तर एका झोपडीत आलेत. आईसाहेब विचार करतायत, अरे अनंत कोटी ब्रह्मांड नायक परमात्मा आहे, त्या झोपडीत काय करत असेल. म्हणून ज्या वेळेला झोपडी जवळ आल्या आणि झोपडीचं दार थोडंसं उघडलं तर आतमधनं आलेला तो दुर्गंध एकदम नाकाला पदर लावलाय. थोडंसं हिंमत धरून आतमध्ये आल्यात, पाहतायत तर स्वतः भगवान या भक्ताचं सर्व आवरत होते. आईसाहेब म्हणायला लागले, देवा रे काय चाललंय हे, थांबा तुम्ही सरका बाजूला, मी करते. भगवंताने सांगितलं, लक्ष्मी तुला हे होणार नाही, मी करतोय ना, करू दे. सगळी सेवा झाली आणि त्यानंतर मात्र आईसाहेबांनी सांगितलं, देवा तुम्ही एवढे भक्त वत्सल आहात, याची एवढी सेवा करतायत, एवढी सेवा करण्यापेक्षा एवढा त्रास करून घेण्यापेक्षा याचा रोग बरा करा ना. देवाने सांगितलं, याचा रोग बरा करण्याचं सामर्थ्य माझ्या ठिकाणी आहे, परंतु हा रोग जो निर्माण झाला याच्या प्राक्तन कर्मानुसार प्राप्त झालेला आहे. आज जर मी हा रोग बरा केला तर याचं तेवढं कर्म भोगायचं शिल्लक राहील आणि तेवढं भोगण्याकरता याला पुन्हा जन्माला यावं लागेल. विठ्ठल म्हणजे यातून दोन सिद्धांत आम्हाला घेता येण्यासारखी आहेत. पहिला सिद्धांत असा आहे, नाभुक्तं क्षीयते कर्म कल्पकोटी शतैरपि. कितीही कालावधी निघून जाऊ देत, पण झालेलं जे कर्म आहे ते कर्म फळ दिल्याशिवाय राहणार नाही. जोपर्यंत फळ प्राप्त होत नाही तोपर्यंत ते कर्म शांत होऊ शकत नाही. एक, देव जरी प्रसन्न असेल तरी देव सुद्धा त्या कर्मातून सुटका करू शकत नाही. याचा अर्थ असा आहे की कर्म करत असताना आम्ही फार सावधानतेने केलं पाहिजे. ही दुसरी बाजू. आणि तिसरी बाजू आपल्याला जी सांगायची आहे की परमात्मा स्वतः माधवदासांकडे येतात आणि मी हे सर्व आवरावं का याचा विचार ते करत नाही. नाही लाज धरीत भक्ती काज. भक्ताचं कार्य करण्याकरता परमात्मा कोणत्याही थराला जाऊन ते कार्य करण्याकरता तयार असतो. विठ्ठल भक्ताचं कार्य करतो यात नवल नाही. भक्ताचा जो भक्त आहे त्याचंही कार्य परमात्मा करतो. किंबहुना परमार्थामध्ये भगवत भक्ती हा एक प्रांत आहे आणि भगवत भक्तांची भक्ती हा दुसरा प्रांत आहे. आणि देवाची जवळीक जर अधिक कुणाला साध्य होत असेल, देवाची लवकर प्राप्ती जर कुणाला होत असेल तर ते भगवत भक्ताच्या भक्ताला होत असते. म्हणून याला दासानुदास भक्ती असं म्हणतात. बरेच प्रमाण आहेत. आपण भागवतामध्ये जर गेलो तर अष्टम स्कंधामध्ये गजेंद्र आणि ग्राह यांचं चरित्र आलेलं आहे. मदमत्त असलेला हा हत्ती सरोवरामध्ये आहे आणि त्या मगरेने त्याचा पाय पकडला. यांचं युद्ध चालू झालं. हत्ती बाहेर येण्याचा प्रयत्न करतोय आणि मगर त्या हत्तीला आत खेचण्याचा प्रयत्न करताय. हत्ती हा भूचर प्राणी आहे आणि मगर हे जलचर आहे. शास्त्र सिद्धांत असा आहे की आपापल्या स्थानामध्ये प्रत्येक जण बलवान असतो. स्वस्थानमाश्रित्य निर्बलोपी बली भवेत. निर्बल असेल एखादा पण स्वतःच्या जागेवर जर असेल, ठिकाणी असेल तर तो बलवान असतो. मगरेचा विचार करत असताना असं सांगितलंय, मगर जोपर्यंत पाण्यात आहे गजेंद्रम अपि कर्षती, हत्तीलाही खेचून घेईल. पण तेच मगर जर जमिनीवर आलं श्वाभी परिभूयते, कुत्रे फाडून खातात. प्रत्येकाचं बरं स्थान आहे. व्यवहारामध्ये म्हण आहे, अपने गली में कुत्ता भी शेर होता है. संस्कृत मध्ये कुत्र्याला एक नाव आहे ग्रामसिंह. आपल्या गल्लीत आपल्या भागामध्ये ते कुत्र एखाद्या सिंहासारखं वावरत असतं. विठ्ठल साप जोपर्यंत बिळात आहे तोपर्यंत मारणं अवघड आहे, पण एकदा का मोकळ्यात आला
की त्याला मारणं सोपं जातं. हा मगर जो आहे पाण्यामध्ये असल्यामुळे आत खेचतोय. 1000 वर्षपर्यंत युद्ध चाललं. शेवटी गजेंद्र जवळपास पूर्ण पाण्यामध्ये गेलाय. फक्त सोंड वरती राहिली आहे. हत्तीचं श्वास घेण्याचं साधन जे आहे ती सोंड आहे. मनुष्य बुडत कुठपर्यंत नाही तर जोपर्यंत शरीरातली वायूची जागा पाणी घेत नाही तोपर्यंत मनुष्य बुडत नाही. पण बुडणारा मनुष्य पुन्हा पुन्हा वरती येत असतो, गटांगळ्या खातो, वरती आला की धाप टाकतो. आतलं ज्या वेळेला वायू बाहेर पडतो आणि त्या वायूची जागा पाणी घेतं त्यावेळेला त्याला जलसमाधी प्राप्त होत असते. हा हत्ती विचार करायला लागला, आता सर्वस्व समाप्त झालंय जवळपास, आता भगवंताचा धावा केल्याशिवाय पर्याय नाही. म्हणून असलेली सोंड जी काही पाण्यावरती फिरवली आहे, एक कमळ हाती लागलं. ते कमळ उपाटलं आणि चित्कार करून देवाकडे जे वरती फेकलंय, भगवंताने ते कमळ पुन्हा पाण्यामध्ये पडू दिलं नाही. भगवंताने ते आपल्या हाती धारण केलंय. शंख चक्र गदा पद्म, हे पद्म जे हे गजेंद्राने दिलेलं पद्म आहे. आता गजेंद्राचा उद्धार करायचा आहे. धावा कोणी केलाय? गजेंद्राने केलाय. पण गजेंद्राचा उद्धार करण्याकरता जे सुदर्शनाचा प्रयोग केलाय, पहिला उद्धार झालाय त्या नकराचा आणि मग गजेंद्राचा. विठ्ठल. सुदर्शन चक्राच्या माध्यमातून मगरेचं तोंड फाडल्या गेलं. मगर उद्धाराला प्राप्त झाली. मग गजेंद्र सावकाश बाहेर आलाय. देवाची प्रार्थना करून मग गजेंद्राचा उद्धार आहे. धावा कुणी केला? गजेंद्राने. प्रथम उद्धार कोणाचा झाला? नकराचा. म्हणलं त्याचा उद्धार प्रथम का? त्याचं कारण आहे भगवंताचा धावा करणारा भगवत भक्त असलेला जो गजेंद्र आहे त्याचे पायी आणि धारण केले म्हणून त्याचा प्रथम उद्धार आहे. विठ्ठल. म्हणजे भगवत भक्ती हा एक वेगळा भाग आहे आणि भगवत भक्त भक्ती हा एक वेगळा भाग आहे. त्याला एक दुसरं उदाहरण आहे. तुकोबाराय यांचं आपण जीवनचरित्र जर पाहिलं, साधना करण्याकरता एकांतामध्ये जाऊन बसत असत. एकदा बाहेर पडलेले तुकोबाराय 8-8 दिवस घरामध्ये नाही हो, इतकी त्या साधनेमध्ये तल्लीन होऊन जात असत. घरामध्ये असलेल्या आईसाहेब मनामध्ये विचार यायचा, इतके तल्लीन झाले, स्वतःच्या पोट पाण्याचं सुद्धा भान नाही आहे. म्हणून कधीतरी आईसाहेबांनी भाकरी वगैरे करावी, पाणी सोबत घ्यावं आणि निघायचं महाराजांना शोधत. पण आता नेमकं कुणीकडे गेलेत महाराज हे कळणार कसं? काही जण सांगतात की अशी खूण होती. महाराज ज्या पर्वतावर बसलेले आहेत त्या पर्वताकडे जाणारा जो मार्ग आहे त्या मार्गामधनं सुद्धा विठ्ठल विठ्ठल ध्वनी ऐकू येत असे. कान लावायचा. कळालं आज महाराज भामचंद्रावरती आहेत, आज भंडाऱ्यावरती आहेत, ते कळत असे. एक दिवस महाराज भंडाऱ्यावरती आहेत, त्यांची आपली साधना चाललेली आहे. आईसाहेबांनी अन्न पाणी वगैरे घेतलेलं आहे. ज्या वेळेला भंडाऱ्याची चढण चढायला लागलेले आहेत, अचानक पायामध्ये काटा मोडला गेलेला आहे. आजचा भंडारा आणि 400 वर्षापूर्वीचा भंडारा यामध्ये खूप अंतर आहे. झाडी होती, जो पायात काटा रुतल्या गेलाय, एकदम खाली बसल्यात. देवाच्या नावाने शिव्यांची लाखोली चालू झाली. पाय हलवता येत नाही आहे. एवढ्यामध्ये वर्ण एक व्यक्ती उतरून येते आहे. कपाळी ऊर्ध्वपुंड्र आहे, खांद्यावरती घोंगडी आहे, हातात काठी आहे, गोपीचंदनाचा टिळा आहे. जवळ आले आणि आईसाहेबांकडे पाहिलं. आईसाहेब इथे बसलात? अरे बाबा बसले कशी? काटा मोडलाय पायात. हा बोलायला लागला, आईसाहेब काळजी करू नका, मी काटा काढतो. तिने सांगितलं हात लावू नको, पाय फार कणरलाय, फार दुखतोय.
त्याने सांगितलं, आई साहेब अहो काटे काढण्यामध्ये मी वाघ बकार आहे एकदम. आजपर्यंत अनेकांचे काढलेत पण कुणाला पत्ता सुद्धा लागू दिला नाही. एकीकडे तोंड चालू आहे, खाली बसलाय, आई साहेबांचा पाय आपल्या हाती मांडीवर घेतलाय आणि दुसरा काटा घेतला. काट्याने काटा काढण्याचं काम चालू आहे. काटा निघाला, आपल्या खांद्यावरचं उपरणं फाडलं, आई साहेबांच्या पायांना गुंडाळलं. आई साहेब जा वरती. महाराज वरती बसलेले आहेत, त्यांची साधना चालली आहे. आता विचारतायत तू कोण रे बाबा? स्वतःचा परिचय देतात. आई साहेब मी ना विठू नावी. कुठला रे बाबा? मी पंढरपूरचा आहे, पोट भरायला देऊत आलोय. महाराज मला ओळखतात, महाराजांचा माझा परिचय आहे. इतका बोललाय निघून गेलाय. ज्या वेळेला आईसाहेब वरती येत आहेत पाहतायत, एका झाडाखाली शांत रीतीने तुकोबारायांचं भजन चाललेलं आहे. रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. आणि तुकोबारायांच्या भजनाच्या स्वरामध्ये आपापला स्वर मिळवून पक्षी वगैरे सुद्धा गात आहेत. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, पक्षी ही सुस्वरे आळविती. ज्या वेळेला मनुष्य अत्यंत परिशुद्ध चित्ताने भगवंताचं स्मरण करतो, शुद्धांतःकरणाने परमार्थ करतो, त्यावेळेला निसर्ग सुद्धा त्या परमार्थाला सहकारी बनत असतो. विठ्ठल आपण नर्मदा माईच्या किनारी जा. बेडाघाट म्हणून एक स्थान आहे. रोज संध्याकाळी नर्मदा माईची आरती होते. ती आरती करत असताना पुजारी ज्या वेळेला शंख फुंकतो, आजूबाजूचे सगळे कुत्रे एकत्र येतात आणि तो शंख फुंकतो त्या आवाजामध्ये स्वतःचा आवाज मिसळून ओरडायला लागतात. साधना जर उत्तम असेल तर निसर्ग सहकारी होत असतो. आज आईसाहेब पाहतायत भजन चाललेलं आहे, जवळ आले आहेत. अहो म्हटलं 2 घास खा आणि मग खुशाल भजन करत बसा. पण असो ऐसा कोठे आठवची नाही. कुठे आहोत याचं आठवण नाहीये. देहभान विवर्जित अवस्था आहे. आईसाहेब हलवतायत तरी देखील उपयोग होत नाहीये. शेवटी लक्षात आलं स्वराचं असलेलं अनुसंधान. वीणेवर ज्या वेळेला हात ठेवला, स्वराचं अनुसंधान तुटलं. तुकोबाराय विथ्थान दशेमध्ये आले. डोळे उघडून पाहिलं, समोर आई साहेब होत्या. आवडे तू 2 घास खा मग भजन करत बसा. तुकोबाराय उठले आहेत, हातपाय धुतले आहेत, गुळण्या केल्या आहेत. आज भोजना करता बसणार. तुकोबारायांच्या अंतःकरणामध्ये जाणे. आज मी 8-8 दिवस घराच्या बाहेर आहे, भजन करतोय, पण माझी साधना सफळ होण्याकरता सहकार्य जर कुणाचं असेल तर घरामध्ये हिचं सहकार्य आहे. फक्त घर म्हणजे घर नाही आहे, गृहिणी गृहम उच्यते. घरामध्ये असलेली उत्तम गृहिणी हेच खरं घर आहे. विठ्ठल जर माणसाला घरातून चांगली साथ मिळाली तर त्याचा प्रपंचही चांगला होऊ शकतो, त्याचा परमार्थही चांगला होऊ शकतो. घरातनं साथ जर नसेल तर ना धड प्रपंच आणि ना धड परमार्थ, दोन्ही बाजूने तो लंगडा ठरतो. साथ मिळणं फार आवश्यक आहे. तुकोबारायांनी केलेला जो परमार्थ आहे त्यामध्ये साथ जी आहे ती आईसाहेबांची आहे. बोलत असतील, तुकोबाराय स्वतः म्हणत असतील बरी बाईल कर्कशा, परंतु तरी देखील साथ त्यांची हे मात्र आम्हाला डोळ्याआड करून चालणार नाही आहे. आज तुकोबाराय स्वतः आईसाहेबांना एक घास भरवत आहेत. भोजन करता करता सहज तुकोबारायांचं लक्ष गेलं त्या पायाकडे. आवडे काय ग, काय झालं? अहो काय सांगता, चढण चढून येत असताना मध्येच पायात काटा मोडला. तो तुमचा विठू नावी, देवाने त्यालाच पाठवलं. तो आला, त्याने काटा काढला आणि हे उपरणं गुंडाळून दिलं, म्हणून इथपर्यंत येता आलं. जसं जसं तुकोबाराय ऐकायला लागले
त्या फडक्याकडे ज्या वेळेला निरखून पाहायला लागले त्यावेळेला लक्षात आलं हे सामान्य उपकरण नाहीये, सामान्य फडकं नाहीये, हा भगवंताच्या पितांबराचा शेल्याचा असलेला तुकडा आहे. तुकोबरायांच्या डोळ्याला घळ घळ अश्रुधारा आहेत. आवडे, अरे किती भाग्यवान आहेस, आयुष्यभर भजन मी करतोय पण देवाचं प्रथम दर्शन झालंय ते तुला झालेलं आहे विठ्ठल. तुकोबरायांच्या अगोदरही दर्शन आई साहेबांना व्हावं. काय कारण असेल तर एकच कारण आहे, दासानुदास भक्ती आहे. तो परमात्मा असा आहे, भक्ताचं कार्य तर करतोच करतो पण भक्तांचे जे हे भक्त आहेत त्यांचं हे कार्य करतो. देवाचे परमनिष्ठ भक्त नामदेवराय, पण नामदेवरायांच्याच घरामध्ये राहणारी नामदेवरायांची जी दासी स्वतःला म्हणवते, म्हणे नामयाची जनी. त्या जनाबाईंचा जरी आपण विचार केला तरी देवाने जनाबाईंशी किती प्रेम करावं. जनाबाई जरा दळायला लागल्या तर देवाने आपलं मोठेपण सोडावं आणि जनाबाईंना दळू लागावं. जनाबाई जर गौऱ्या वेचायला गेल्या, अगं एकटी गौऱ्या वेचून थकशील म्हणून भगवंताने स्वतः जनाबाईंना गौऱ्या वेचू लागावं. साधावया भक्ती काज नाही लाज धरीत. मग मी दळण दळावं का, मी गौऱ्या वेचाव्या का, भगवान याचा विचार करत नाही. लाज न धरता भीड न बाळगता आपल्या भक्ताचं कार्य करीत असतो. मग असा जो भक्त वत्सल आहे, जो करुणाकर आहे, महाराज म्हणतात अशाच परमात्म्याला आम्ही शरण जावं. अभंगाचं द्वितीय ऐसी आसी शरण जावे शक्ती जीवे नवंची. या चरणाचा अन्वय लावत असताना शक्ती जीवे न वंची ऐसी आसी शरण जावे असा अन्वय आहे. जो भक्त कार्य करण्याकरता लाज धारण करत नाही त्याबरोबर शक्ती न वंची जीवे न वंची ऐसी यासी शरण जावे. म्हणजे भक्ताचं कार्य साध्य करून देण्याकरता जो आपल्या बळाचा प्रयोग करण्याकरता चुकारपणा करत नाही असा जो परमात्मा आहे त्याला शरण जावं. भगवंताने आपल्या शक्तीच्या माध्यमातून अनेकांचे कार्य करून दिल्याचं वर्णन आहे. मी या चरणाकडे फारसा वळणार नाहीये. असा जो आहे त्याला शरण जावं. या चरणातून शरण कुणाला जावं त्याचं चिंतन तुकोबरायांनी आम्हाला व्यक्त करून दाखवलंय. कुणाला शरण जावं, ज्याला शरण गेल्याने जन्म मरणाचं भय परिसमाप्त होतं माणसाने जीवनामध्ये, त्याला शरण जावं. जो मज होय अनन्य शरण त्याचे निवारे मी जन्म मरण. या लागी शरणागता शरण्य मीची एकू. कुणालाही शरण जाऊन उपयोग नाही आहे. विषयांना शरण जाईल जीवनामध्ये फजिती प्राप्त होत असते.
भागवताच्या 11व्या स्कंधामध्ये करभाजनांच्या मुखी रामरायाचं 2 श्लोकामध्ये चिंतन आलं आणि त्यामध्ये रामराय हे शरण जाण्यास योग्य आहेत, शरण्य आहेत असा विचार मांडलाय. ध्येयम सदा परिभवग्नमभीष्टदोहम तीर्थास्पदम शिववीरंचे नुतम शरण्यम. इथे शरण्य पद आलेलं आहे. शरण जाण्यास तो योग्य आहे. म्हणून महाराज म्हणतात असा जो आहे जीवनामध्ये जर शरण जायचंच असेल तर त्याला जा. आता हे शरण जाणं म्हणजे नेमकं काय करणं आहे त्याचाही विचार आपल्याकडे आहे, पण थोडंसं मी पुढे सांगणार आहे. वेगवेगळ्या प्रकारची शरणागती सांगितली आहे. अनुकूल्यस्य संकल्प, प्रातिकूल्यस्य वर्जनम, रक्षिष्यते ते विश्वासः, गोप्तृत्व वर्णन तथा, कार्पण्यम आत्मनिक्षेप, षडविधा शरणागती. शास्त्रामध्ये व्यक्त केलेली ही 6 प्रकारची शरणागती आहे. रामानुज दर्शनामध्ये 3 प्रकारची शरणागती सांगितली. तसेवाहम ममैवासौ स एवाहमिति त्रिधा भगवत शरणत्वम स्यात् साधनाभ्यास पाठवात. तो माझा आहे, मी त्याचा आहे आणि याच्या पुढची पायरी तो आणि मी एकच आहे असा भाव व्यक्त करणं, उत्तरोत्तर अभ्यासाने ही स्थिती प्राप्त होणं म्हणजे ही देखील भगवंताची असलेली शरणागतीच आहे. आणि तमेव शरणं गच्छ सर्व भावेण भारत तत्प्रसादात पराम शांतीम स्थानम प्राप्स्यसि शाश्वतम. ही शरणागती गीतेमध्ये भगवंताने व्यक्त केली. शरण जरा जायचंच असेल तम एकम एव, केवळ त्याच परमात्म्यालाच शरण जा. जाताना कसं जाल? सर्व भावेन भारत, सर्व भावाने शरण जा. हे सर्व भावाने शरण जाणं म्हणजे काय त्याचा विचार करत असताना या श्लोकावरती ज्ञानोबा यांनी केलेलं व्याख्यान महत्वाचं आहे. तया अहम वाचा चित्त अंग देवोनिया शरणरीघ महोदधे का गांग रिघाले जैसे. त्या परमात्म्याला 4 गोष्टी समर्पण करा म्हणजे शरणागती झाली असं म्हणता येतं म्हणे. पहिले अहंकार समर्पण करायचा आहे, दुसरं वाचा म्हणजे वाणी समर्पण करायची आहे, तिसरं चित्त म्हणजे मन समर्पण करायचं आहे आणि चौथं अंग म्हणजे आपला देह समर्पण करायचा आहे. 4 गोष्टी समर्पित केल्या की ती सर्व भावाची शरणागती झाली. विठ्ठल. आणि अशी सर्व भावाने जर आम्ही शरणागती केली, स्वीकारली, त्याचा परिणाम काय ज्ञानोबाराने पुढच्या ओवीमध्ये सांगितलंय. मग तयाचे ने प्रसादे सर्वोपशांती प्रमदे कांत होनी या स्वानंदे स्वरूपीच रमसे. शरण कुणाला जावं आणि कसं जावं याचा थोडक्यात असलेला हा विचार आहे. अशा परमात्म्याला शरण जावं. का त्याला शरण जावं? कारण की तो परमात्मा इतका भक्तवत्सल आहे. त्याला जो शरण गेलेला आहे परमात्मा स्वतःचा कदाचित अवमान करून घेण्याकरता तयार होईल, स्वतःची प्रतिज्ञा भ्रष्ट करील, पण जो शरण गेलेला आहे त्याची प्रतिज्ञा भ्रष्ट करत नाही. अभंगाचं तृतीय चरण. विश्वपन केला खरा, 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 विश्वपन केला खरा.
भगवंताच्या सेवेचा असलेला प्राण म्हणजे हे चरण आहे. भीष्मपण केला खरा धनुर्धरा रक्षिले. हे भीष्म कोण आहेत? हा पण कशाने निर्माण झाला आणि देवाने नेमकं काय खरं करून दाखवलं याचं चिंतन आपल्याला थोडक्यामध्ये करायचं आहे. भागवताच्या प्रथम स्कंधामध्ये 9व्या अध्यायामध्ये हे सगळं भीष्माचार्यांचं चिंतन आलेलं आहे. महाभारतीय युद्ध पूर्ण झालंय आणि धर्मराज युधिष्ठिर राज्य स्वीकारण्याकरता तयार नाही आहेत. धर्मराज विचार करतायत या युद्धामध्ये अनेक अक्षौहिणी सैन्य परिसमाप्त झालेलं आहे. 8व्या अध्यायाच्या शेवटच्या श्लोकामध्ये चिंतन आलंय, पारक्यस्यैव देहस्य बह्व्यो मे अक्षौहिणीर हाताः. धर्मराजांना निर्माण झालेली ग्लानी आहे, जो देह माझा नाही आहे, परक्याचा देह. देह हे काळाचे धन कुबेराचे. जो परक्याचा देह आहे अशा देहाकरता मी एक नाही अनेक अक्षौहिणी सैन्य हे परिसमाप्त केलं आणि मग आता मी ते राज्य स्वीकारण्याचा प्रयत्न करणार आहे. ज्या राज्याकरता दुसऱ्यांचं रक्त सांडल्या गेलेलं आहे ते राज्य मला प्राप्त झाल्यानंतर ते राज्य मला सुख देईल का? प्रश्न आहे. माणसाने मिळवत असताना ही गोष्ट विचारात घेण्यासारखी आहे. माणूस मिळवताना फक्त मिळालं पाहिजे एवढी एक भावना अंतःकरणात ठेवतो, पण मिळवताना त्याच्या ठिकाणी दुसऱ्यांचे तळतळाट आहेत का याचा विचार करत नाही. आणि लक्षात ठेवा, दुसऱ्यांना तळतळाट निर्माण करून मिळवलेलं जे आहे हे परिणामतः कधीही सुख देऊ शकत नाही. विठ्ठल पहिला श्लोक 9व्या अध्यायाचा या दृष्टिकोनातून फार महत्वाचा आहे. इति भीत प्रजा द्रोहात सर्व धर्म विविच्छया ततो विनशनम प्रागात यत्र देवव्रतो पतत. इति अशा प्रकारे प्रजाद्रोहात भीतः, प्रजेच्या द्रोहाने भयभीत झालेला तो धर्मराज युधिष्ठिर. इथे प्रश्न असा निर्माण होतो, धर्मराज युधिष्ठिर प्रजेला अपेक्षित आहेत का अनपेक्षित आहेत? चिंतन महाभारताने असं दिलाय, वनवास काल परिपूर्ण झाला, अज्ञातवासही पूर्ण झाला, पण ज्या वेळेला परत पांडव आलेत, धर्मराजांनी पहिले आपले काही सेवक राज्यामध्ये पाठवलेत. दुर्योधन राज्य कसं करतो बघा, प्रजेचं मत काय आहे ते बघा, आणि प्रजेचं मत जर आपल्याला अनुकूल असेल, दुर्योधनाचं राज्य जर प्रजेचं हित करणारं नसेल तर युद्ध करायचं, तर ते राज्य स्वीकारायचं. अन्यथा दुर्योधन जर चांगल्या रीतीने राज्य करत असेल आपल्याला राज्याची आवश्यकता नाही. काय सदसद विवेक बुद्धी असेल बघा. सेवक गेलेत, गुप्तचर गेलेत, बातमी पोहोचवली आहे, धर्मराजा दुर्योधन हा कुशल नेता आहे, त्याच्या राज्यामध्ये जो दंड एखाद्या अपराध्याला असेल, मुलाने जरी तो गुन्हा केला तरी मुलाला देखील तोच दंड आहे. जसं वर्णन आहे, दया करणे जे पुत्रासी तेची दास आणि दासी. त्याच्या राज्यामध्ये सर्व चांगलं चाललेलं आहे, राज्य उत्तम करतोय, पण असं जरी असेल तरी धर्मराजा प्रजेच्या मनामध्ये दुर्योधन हा राजा म्हणून त्यांना मान्य नाहीये. प्रत्येकाची अपेक्षा आहे राज्य व्हावं, ते धर्मराजाचं व्हावं. हे ज्या वेळेला जाणून घेतलंय, धर्मराज लगेच युद्धाला आरंभ करत नाही आहेत. मग त्यातही पुन्हा मग संधी प्रस्ताव आहेत. म्हणून भगवंताला पाठवल्याचं वर्णन आहे. श्रीकृष्ण शिष्टाई प्रसिद्ध आहे, तीही फसल्या गेली आणि त्यानंतर कुठे युद्धाची तयारी आहे. बराचसा कालावधी झालेला आहे. युद्ध झालं, या युद्धामध्ये कुणाचे पती गेले असतील, कुणाचा मुलगा गेला असेल, कुणाचा भाऊ गेला असेल, असे प्रत्येकाचे अनेक नातेवाईक गेले. आज धर्मराज युधिष्ठिर करतायत
धर्माकरता म्हणून युद्ध केलं मान्य आहे, पण आज ज्यांच्या ज्यांच्या घरामध्ये या घटना झालेल्या आहेत, काही घरांचा आधारस्तंभ गेलेला आहे, तर अशा व्यक्ती मला काय म्हणत असतील अंतःकरणातनं, अरे हे युद्ध झालं कुणामुळे झालं, तर या धर्मराजामुळे झालं, यांच्यामुळे युद्ध झालं. म्हणजे हा प्रजेचा रोष कुणाकडे, प्रजेचा रोष माझ्याकडे आहे, आणि यांचे तळतळाट घेऊन मी कधीही सुखी होऊ शकत नाही. इति भीतः प्रजाद्रोहात, म्हणून मला नको आहे हे राज्य, नको आहे. भगवंताने समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, उपयोग होईना. शेवटी भगवंताने विचार केला की आपण सांगून आता उपयोग होत नाही आहे, यांना आपण भीष्माचार्यांकडेच नेलं पाहिजे. व्यवहारामध्ये म्हण आहे, कान सोनाराकडनं टोचावे लागतात. विठ्ठल म्हणून सर्व धर्म विविधया, सगळ्या प्रकारचे जे धर्म आहेत, कर्तव्य कर्म आहेत, ते जाणून घेण्याकरता विनशनम प्रागात यत्र देव व्रतोपतत, ततः म्हणजे त्या हस्तिनापुरातून ही सगळी मंडळी विनशनम प्रागात, विनशनाला गेली. विनशन म्हणजे कुरुक्षेत्र. कुरुक्षेत्राला काय नाव दिलंय भागवतकारांनी? विनशन. त्याला विनशन का म्हणायचं? यत्र वासमात्रेन विशेषत्वेन पापानि नश्यन्ति तद विनशनम. केवळ तिथे राहिल्या मात्राने, वास मात्राने अनेक प्रकारचे पाप नष्ट होतात, त्यामुळे त्याला विनशन असं म्हटलेलं आहे. विठ्ठल कुरुक्षेत्राचं फार महत्व आहे. गीतेचा आरंभ जो आहे हा कुरुक्षेत्राच्या वर्णनातून आहे. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुत्सवः. वर्णन कुरुक्षेत्राचं करायचं आहे, पण त्याला दिलेलं विशेषण जे आहे ते विशेषण धर्मक्षेत्र म्हटलेलं आहे. कुरुक्षेत्र सामान्य नाहीये, ते धर्मक्षेत्र आहे. धर्मक्षेत्र त्याला का म्हणायचं याचा विचार करत असताना अनेक टीकाकारांनी वेगवेगळे विचार मांडलेत. गीतेवरती असलेली प्रसिद्ध टीका शंकरानंदी यांनी या टीकेमध्ये धर्मक्षेत्र या पदाचा विचार करत असताना असं सांगितलंय, धर्मप्रधानत्वात धर्मप्रदत्वात वासमात्रेन धर्म तत्फलप्रदे कुरुक्षेत्रे धर्मक्षेत्रे. ही भूमी अशी आहे कुरुक्षेत्राची, या भूमीमध्ये धर्माचं प्राधान्य आहे, म्हणून याला धर्मक्षेत्र म्हणा. धर्मक्षयात त्रायत इथे धर्मक्षेत्रम. या ठिकाणी गेलं असताना धर्मक्षय होण्यापासून ती भूमी वाचवते, म्हणून त्याला धर्मक्षेत्र म्हणा. किंवा धर्मप्रदत्वात, या भूमीवर गेल्यानंतर धर्म करण्याची भावना अंतःकरणामध्ये जागृत होते. धर्म करायचा म्हणजे काय? धर्म शब्दाचा सरळ सरळ एक अर्थ आहे, कर्तव्य कर्म. माझ्या करता असलेलं जे कर्तव्य कर्म आहे तेच मी केलं पाहिजे, ही भावना ज्या भूमीमध्ये जागृत होते, उज्जीवित होते, त्याला धर्मक्षेत्र म्हणतात. किंवा चौथी व्याख्या दिलेली आहे, वासमात्रेनं, तिथे राहिल्या मात्राने. कुरुक्षेत्रावर जाऊन बाकी काही करू नका म्हणजे याचा अर्थ करू नका असं नाहीये, पण आचार्य सांगतात तिथे फक्त गेला, राहिला जरी, तरी सुद्धा धर्म आचरण करून जे फळ प्राप्त होणार आहे ते फळ केवळ निवास मात्राने प्राप्त करून देणारी भूमी आहे, म्हणून तिला धर्मक्षेत्र म्हणतात. विठ्ठल वेगवेगळ्या दृष्टीने या भूमीला महत्व आहे. या भूमीचं वैशिष्ट्य असं आहे, या भूमीवर जो परिसमाप्त होतो तो उत्तम गतीलाच प्राप्त होतो. थोडंसं सांगतो, कदाचित थोडा अधिक विस्तार होईल. युद्ध ज्या वेळेला निश्चित झालं, युद्ध करण्याकरता भूमी कोणती निवडावी हा प्रश्न निर्माण झाला. त्यावेळेला एक शिष्टमंडळ युद्धाला अनुकूल अशी भूमी पाहण्याकरता म्हणून निघालं.
युद्ध करायचं आहे. जोपर्यंत युद्ध आहे तोपर्यंत ठीक आहे, पण संध्याकाळी मात्र राहण्याची जागा हवी आहे, जवळपास पाणी पाहिजे. ही मंडळी अनेक ठिकाणं पाहत असताना या स्थळावरती आले जिथे आज कुरुक्षेत्र आपण म्हणतो. पावसाळ्याचे दिवस होते. एक शेतकरी त्या ठिकाणी काही धान्य वगैरे पेरत होता आणि जो बांध घातलेला होता त्या पाण्याचा वेग अधिक झाल्यामुळे जिथे त्याने दगड वगैरे लावलेला होता तो बांध आपला फुटून जायचा, पाणी निघून जायचं. हा विचार करायला लागला, पाणी जर निघून गेलं तर पीक व्यवस्थित येणार नाही, पाणी साठलं पाहिजे, भाताकरता पाणी साठून राहावं लागतं. काय करावं कळेना. त्याने 2-3 वेळेला प्रयत्न केला, उपयोग होईना. त्याचा मुलगाच शेजारी होता. त्याने कशाचाही विचार न करता त्या मुलाचं मस्तक तोडलं आणि ज्या ठिकाणावरनं ते पाणी वाहून जात होतं, सारखा बांध फुटत होता, त्या ठिकाणी ते मस्तक लावून दिलं. राहिलं ते मस्तक. ही सर्व युद्धभूमी पाहण्याकरता, ठरवण्याकरता म्हणून निघालेली जी शिष्टमंडळी होती हे सर्व दृश्य पाहत होती. जवळ आले. अरे किती निर्दयी आहेस, स्वतःच्या मुलाला मारलं. त्याने सांगितलं त्यात विशेष काय, धान्य जर पिकलं तर यातून समाजाचं कल्याण होणार आहे, मग समाज कल्याणाकरता माझ्या मुलाचा मी बळी दिला तर फरक काय पडला म्हणे. म्हणजे ही भूमी अशी आहे की या भूमीमध्ये समष्टी कल्याणाची भावना ही उज्जीवित होते, त्याच्या पुढे स्वार्थ भावना जी आहे ही परिसमाप्त होणारी भूमी आहे. अरे पण असं जरी असेल तर तुझा मुलगा होता, त्याने सांगितलं मुलगा होता माहिती आहे, मान्य आहे, त्याचं वाईट काय केलं म्हणे मी. मुलगा जर नरकात जाईल असं त्याला काही उपदेश केला, अशी काही जरी योजना केली तर तो बाप म्हणण्याच्या लायकीचा राहणार नाही, मान्य. पण माझ्या मुलाला मी जे मारलंय तर मारून मी काही त्याचं अहित केलं नाही, अकल्याण केलेलं नाही, त्याचं कल्याणच केलं, हे तर साध्य झालं. म्हणजे त्या मुलाचं धड तरी इथे दिसतं का बघा म्हणे. हे ज्यावेळेस पाहायला लागले खरंच धड दिसे ना. त्यांनी सांगितलं या भूमीचं वैशिष्ट्य असं, या भूमीवर ज्याचा ज्याचा अंत होतो तो तो स्वर्गाला प्राप्त होतो. विठ्ठल. आणि म्हणून पुढे भगवंताने अर्जुनाला अगदी मनमोकळेपणाने वचन दिलेलं आहे. हतो वा प्राप्स्यसि स्वर्गम जितो वा भोक्ष्यसे महिम. अर्जुना युद्ध कर, मेला तरी तुझं कल्याणच आहे आणि जिवंत राहिला तरी कल्याणच आहे. जिवंत राहिला तर राज्य तुला प्राप्त होणार आहे, सुखभोग प्राप्त होतील. मेला तर स्वर्गतीला जाशील, तुझं अकल्याण कशातच नाही आहे. ही त्या भूमीचं वैशिष्ट्य होतं म्हणून देवाने दिलेलं हे वचन आहे. असं त्या धर्मक्षेत्राचं वैशिष्ट्य आहे. म्हणून ततो विनशनम प्रागात, हस्तिनापुरातून तिथे आलेले आहेत, कुरुक्षेत्रावरती धर्मक्षेत्रावरती आलेले आहेत. म्हणलं तिथे येण्याचं कारण यत्र देवव्रतो पतत, त्या ठिकाणी देवव्रत शरपंजरी पडलेली आहेत. इथे भीष्मांना दिलेलं नाव काय आहे, देवव्रत. भीष्माचार्यांचं खरं नाव देवव्रतच आहे. विठ्ठल. त्यांच्या कर्मानुसारे त्यांना प्राप्त झालेलं जे विशेषण आहे ते भीष्म आहे. संस्कृतमध्ये भीष्म शब्दाचा अर्थ होतो भयंकर, कठीण. चिंतन असं आहे, यांचे वडील शंतनू राजा फिरत असताना मत्स्यगंधेची आणि यांची भेट झाली, जिला योजनगंधा असं हे नाव प्राप्त झालंय पराशरांच्या मुळे. आणि तिच्याविषयी अंतःकरणामध्ये आसक्ती निर्माण झाली. शंतनू राजा त्या धीवर कन्येच्या वडिलांना, त्या धीवराला कोळ्याला जाऊन भेटले. तुझी कन्या मला पत्नी म्हणून अपेक्षित आहे. त्या कोळ्याने सांगितलं, राजेसाहेब ही तशी भाग्याची गोष्ट आहे. एक सामान्य धीवराने पालित असलेली कन्या एक राजपत्नी होणार म्हणजे तिचा भाग्योदय आहे. परंतु मी तुम्हाला देऊ शकत नाही. का देऊ शकत नाही,
तुम्ही हिच्याशी विवाह कराल सर्व ठीक आहे, पण हिला तुमच्यापासून प्राप्त होणारी संतती